आपण सेलिंग मध्ये बघत असताना काय बघतो तर फर्स्ट कॅन्डल सेकंड कॅन्डल सोडून थर्ड कॅन्डलचा जो काय हाय असेल याच्या मधला जो गॅप आहे हा आपल्यासाठी काय आहे तर एक एफव्हीजी आहे, फेअर व्हॅल्यू गॅप. सेम त्यानंतर आपण अजून एक घेऊ शकतो, फर्स्ट कॅन्डल सेकंड कॅन्डल थर्ड कॅन्डल, हा गॅप सुद्धा काय आपल्यासाठी एक एफव्हीजी आहे. सेम तीच कन्सेप्ट तुम्ही इथे खाली पण लावू शकता, फर्स्ट कॅन्डल सेकंड कॅन्डल सोडून थर्ड कॅन्डल हा तुमच्यासाठी एफव्हीजी आहे. म्हणजे सगळे इतके जर एफव्हीजी असतील तर सगळेच एफव्हीजी आपले कामाचे आहेत का तर नाही. फक्त एफव्हीजी आता मार्क कसा करायचा हे बघा, कुठला कामाचा आहे, कुठल्यावर एंट्री करायचे हे पुढे. सेम बाय साईडचं बघूयात. आता कुठला एफव्हीजी आपल्यासाठी नसेल, ओके, ही आपल्यासाठी फर्स्ट कॅन्डल सेकंड कॅन्डल सोडून थर्ड कॅन्डल, थर्ड कॅन्डलनं काय केलं, फर्स्ट कॅन्डलचा जो हाय होता ह्याच्यामध्ये गॅप राहिलाय का थर्ड कॅन्डलचा, नाही, हा मीट झालाय, तर हा एफव्हीजी होती, ते एफव्हीजी बनतोय का नाही बनत. नेक्स्ट कॅन्डलवर शिफ्ट झालो, ह्याच्या आत ही इनसाइड आहे, ह्याच्या आत इनसाइड आहे, ही एकच कॅन्डल आहे आपल्यासाठी. इथं फर्स्ट कॅन्डल सेकंड कॅन्डल सोडून एफव्हीजी बनतोय का तर नाही बनत. इथं बनतोय का फर्स्ट कॅन्डल सेकंड कॅन्डल, इथं बनतोय का फर्स्ट सेकंड, इथं सुद्धा मीट झाली, इथं बनतोय का फर्स्ट सेकंड, नाही. इनव्हॅलिड कुठले हे पण उदाहरण सापडले. बाय साईडला व्हॅलिड कुठला सापडतोय, फर्स्ट सेकंड कॅन्डल सोडून थर्ड कॅन्डलचा जो काय लो आहे तो हा आपल्यासाठी एफव्हीजी आहे. एफव्हीजी लक्षात येत नसेल विचारा, कारण की महत्वाचा टॉपिक आहे, असं नको व्हायला की समजलंच नाही. कारण की ह्या गोष्टीवर आपल्या एंट्री आहेत, जे आता मी सांगतोय ना ह्या गोष्टीवर तुम्हाला पुढे जाऊन एंट्री शोधायची आहे, जे आता एफव्हीजी शिकवतोय, ऑर्डर लॉक, ऑर्डर फ्लो, बीपीआर, ह्या सगळ्या गोष्टीवर तुमच्या एंट्री डिपेंड राहणार आहेत. मेजरली लोकांचा चुका हितच होतात की रॉंग ठिकाणी एंट्री होते, मग चुकीच्या एफव्हीजी वर एंट्री, चुकीच्या ऑर्डर ब्लॉक वर एंट्री. येते लक्षात, हे महत्वाचं लक्षात ठेवा. एफव्हीजी समजलाय. त्यानंतर बऱ्याच वेळा बोलताना जर मी पीओआय बोललो ना तर पॉइंट ऑफ इंटरेस्ट असं येतं, बऱ्याच वेळा झोन मी मार्क करतो त्यावेळेस लिहिलेलं असतं की पीओआय, पीओआय म्हणजे पॉइंट ऑफ इंटरेस्ट, जी की अशी जागा जिथं मी किंवा जिथं तुम्ही एंट्री घेण्यासाठी इंटरेस्टेड आहात. मग ही जागा कुठली कुठली असते, कुठल्या जागेला आपण पीओआय म्हणतो, तर ज्या ठिकाणी आपला ऑर्डर लॉक असेल, ऑर्डर फ्लो असेल, एफव्हीजी असेल, जे काय असेल ते, त्या जागेला एक पीओआय म्हणतो आपण, की पॉइंट ऑफ इंटरेस्ट, त्या ठिकाणी मी एंट्री घेण्यासाठी इंटरेस्टेड आहे. आणि इनसाइड बारचा इम्बॅलन्स घ्यायचा नाही, म्हणजे जर एफव्हीजी घ्यायचा नाही, जसं मी आता मागे उदाहरण दाखवले की इनसाइड होता आणि त्याच्या आत तुम्ही ठेवून घेताय. उदाहरण सापडतंय का बघूयात, कुठं आपल्याला दिसलं. ओके, हा इनसाइड आहे, ही एकच कॅन्डल आहे, आपल्याला ह्या कॅन्डल पासूनच घ्यायचंय, ही इन कॅन्डल आहे, तर हा कॅन्डल आणि हिता असा एफव्हीजी लावायचा आहे का तर नाही लावायचा, ह्या कॅन्डल पासून घ्यायचा आहे पूर्ण. त्यानंतर
आपल्याला दुसरा पॉईंट बघायचा आहे ज्याला आपण ओबी म्हणतो, ऑर्डर ब्लॉक. मार्केट एका स्ट्रक्चर मध्ये जात असेल तर ह्या स्ट्रक्चर मधली स्ट्रक्चर बनत असताना जी लास्ट सेलिंग कॅन्डल आहे तुमच्यासाठी, लास्ट सेलिंग कॅन्डल, याचा कलर मॅटर करत नाही. लास्ट सेलिंग कॅन्डल तुमची रेड असू शकते, ग्रीन असू शकते. जो तुमचा जे आपण काल व्हॅलिड पुलबॅक बघितलेत त्यानंतर हे मला सांगायची गरज पडली नाही पाहिजे की इथला तुमचा व्हॅलिड पुलबॅक कुठला आहे, लास्ट सेलिंग कॅन्डल तुम्ही कशी ओळखायची. लास्ट सेलिंग कॅन्डल कुठली असू शकते, किंवा इथं लास्ट बाईंग कॅन्डल घेऊयात. लास्ट बाईंग कॅन्डल कुठली आहे, तर ज्या कॅन्डलचा हाय जास्त गेलाय, इथं गेलाय, म्हणजे ही जी पूर्ण कॅन्डल आहे ही कॅन्डल आपल्यासाठी एक ऑर्डर ब्लॉक असते. सेम तीच गोष्ट इथं, जी लास्ट तुमची सेलिंग कॅन्डल आहे ही पूर्ण कॅन्डल तुमच्यासाठी काय आहे, तर एक ऑर्डर ब्लॉक आहे. ज्यावेळेस कॅन्डल मोठी आहे, सपोज कॅन्डलची वीक वरच्या साईडनं जास्त मोठी आहे, वरच्या साईडनं जास्त मोठी आहे, आणि हा जर आपण ऍज अ बाईंग ऑर्डर ब्लॉक घेतोय तर वरच्या वीक पासून घ्यायची गरज नाही, त्याच्या बॉडी पासून ते खालच्या वीक पर्यंत घ्यायची आहे. बॉडी पासून जर आपण ऍज अ बाईंग साईडचा ओबी जर हा असेल तर त्याची जर वीक वरच्या साईडला वीक जर मोठी असेल तर हे न घेता त्याच्या बॉडी क्लोजिंग पासून जे काय असेल ते, क्लोजिंग ओपनिंग रेड असेल, ग्रीन असेल, काही असू शकते, बॉडी पासून ते खालच्या जो काय खाली जो काय लो असेल त्या लो पर्यंत. सेम सेलिंग साईडचा जर इथं असेल, सेलिंग साईडची जी काही कॅन्डल असेल आणि जर इकडे खाली जर जास्त वीक असेल तर आपण बॉडी क्लोज पासून त्या वरच्या वीक पर्यंत हा आपल्यासाठी एक ओबी राहणार आहे. ओके, ही पूर्ण वीक घ्यायची गरज आहे का, तर ही पूर्ण वीक घ्यायची गरज नाही, कारण की एवढा मोठा स्टॉप लॉस राहतो. ह्या गोष्टीवर आपण स्टॉप लॉस ठरवणार आहे, तर तो मोठा स्टॉप लॉस बनतो. तर ती गोष्ट घ्यायची गरज आहे का, तर नाही गरज. जर जास्त प्रमाणापेक्षा जास्तच मोठा आहे त्या कंडिशन मध्ये. ओके, चार्ट वर जा. ह्याच्यात हा झाला तुमचा रेग्युलर. ह्याच्यानंतर एक आपण हिडन ऑर्डर ब्लॉक पण म्हणतो. ती एक गोष्ट सांगतोय की आपण काही ऑर्डर ब्लॉक हे चार्टच्या मध्ये पण आपल्याला दिसतात, तर ते कसे ओळखायचे. आता ऑर्डर ब्लॉक मार्क करताना जे आपण फ्रॅक्टल पहिल्यांदा शिकलो होतो ना, त्या गोष्टीवरून बघायचं. कायम तुम्हाला कुठलाही झोन मार्क करताना, याला आपण झोन म्हणतो, हायर टाइम फ्रेम पासून यायचं. जसं की आपण 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर पासून येऊयात. ह्या इथं आपल्याला काय दिसतोय, तर ह्या लो पासून मार्केटने एक हाय लावलाय आणि इकडे खाली रॅली केली. तर आपल्याला इथला जर एक ऑर्डर ब्लॉक बघायचा आहे तर आपण कुठला ऑर्डर ब्लॉक घेऊ शकतो, तर हा जो लास्ट बाईंग कॅन्डल आहे हा आपल्यासाठी काय आहे, एक ऑर्डर ब्लॉक आहे. मग हा झोन किती पॉईंटचा झालाय, लक्षात घ्या मी कुठला पॉईंट मार्क केलाय. हा किती पॉईंटचा झालाय, तर $9 झालाय. ठीक आहे, मग 30 मिनिटात आपण एंट्री घेतो का, तर नाही. किंवा 1 तास असेल, 1 तासात एंट्री घेतो का, नाही. एंट्रीसाठी शिफ्ट करतो आपण 5 मिनिटात. चार्ट मध्ये हा कसा दिसतो लक्षात घ्या. 5 मिनिटात शिफ्ट झालो. ज्यावेळेस आपण 5 मिनिटात शिफ्ट करतो, ही कॅन्डल इथं होती, आपण मार्क केली ती सेम. ह्याला आपण ऑर्डर ब्लॉकला छोटा करू शकतो, त्याला आपण ऑर्डर ब्लॉक रिफाईन करून म्हणतो. 30 मिनिटाच्या 1 तासाच्या ऑर्डर ब्लॉक मध्ये सुद्धा आपल्याला जो हाय गेला असेल तोच हाय आपल्याला इथं बघायला मिळतो. सेम जो ऑर्डर ब्लॉक आहे, म्हणजे हा जो आपण मार्क केला होता आपला 30 मिनिटाचा होता, ह्याला रिफाईन कसा केला, त्याच ऑर्डर ब्लॉकला छोटा कसा केला, तर तो झोन आपण 5 मिनिटात कन्वर्ट केला आणि त्याच्यात आपण ऑर्डर ब्लॉक मार्क केला. ह्याच्यात ऑर्डर ब्लॉक प्लस एफयूजी आपण मार्किंग करतो, ऑर्डर ब्लॉक प्लस एफयूजी. फक्त आता तुम्हाला ऑर्डर ब्लॉक दाखवतो, दोन्ही कंबाईन कसं करायचं ह्याच्यानंतर दाखवतो. ओके, काय केलं मार्केटनं, इथं डाऊन आले, हा जो ऑर्डर ब्लॉक क्रिएट झाला होता, ऑर्डर ब्लॉकला टॅप आणि डाऊन साईडला रॅली झाली. ठीक आहे, आता सेम अजून एक चूक कशात होते, लोकांना समजत नाही की आता ही रॅली इथनं आली आहे, इथं आली आहे, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे,
हा सुद्धा तुमचा ऑर्डर ब्लॉक बनणार आहे. जे की सुरुवातीला माझ्यासोबत जास्त कन्फ्युजन झाले. आपण ऑर्डर ब्लॉक एंट्री करायची कुठं? ह्यासाठी आपल्याला आपले बायस क्लिअर लागतात. बायस टॉपिक पुढे मोठा टॉपिक आहे, तो टॉपिक अजून मला समजत नाही काही काही वेळा. फक्त मला जेवढं येतंय तेवढं किंवा मला जेवढं माहिती तेवढं मी तुम्हाला सांगायला ट्राय करेन. ओके. बायस हा टॉपिक कशावर आहे तर लिक्विडिटी बेस आहे. तुम्हाला जर लिक्विडिटी समजली तुमचा बायस क्लिअर झाला. लिक्विडिटी काय आहे तर स्टॉप लॉस आहेत. स्टॉप लॉस कसे समजतात तुम्हाला? जर मार्केट ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर वॉच करता ना त्यावेळेस तुम्हाला एक मार्केटचा अल्गोरिदम समजतं की हा हे कुठं चाललंय किंवा काय घडू शकतं. हे कधी होतं ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर चार्ट समोर बसताय, कंटिन्युअसली वॉच करताय. चार्ट हा काय तर प्रिव्हियस हिस्ट्री रिपीट होते सेम त्याच पद्धतीनं. ज्यावेळेस तुम्ही वॉच करता झालेल्या गोष्टी तुम्हाला परत परत दिसतात. एक अंदाज येतो की हा ही गोष्ट अगोदर झाली होती, आपण ह्याच्यावर ट्रेड केलाय, आपण ही गोष्ट बघितली तर हे झाल्यानंतर ह्या साईडला जाऊ शकतो. ओके. तर हे कन्फ्युजन तुमच्या बरोबर पण होऊ शकतं की हे मार्क करताना ठीक आहे तुमचं ते पण मी दूर करेन. फक्त तुम्हाला प्रश्न पडतात की हे इथंच असा का पडला पाहिजे, का आला पाहिजे. ओके. डायरेक्ट येऊन जर 5 मिनिटाचा झोन मार्क कराल चालणार नाही. हायर टाइम फ्रेम वरून तुम्हाला लोअर टाइम फ्रेमवर शिफ्ट व्हायचंय. तुम्ही 30 मिनिट 1 तास जो काही टाइम फ्रेम असेल त्या टाइम फ्रेमवर शिफ्ट व्हा आणि तिथूनच झोन मार्क करायचे. येते लक्षात? सेम इथं आपण आता 5 मिनिटात आता आपण एंट्रीसाठी एक परफेक्ट पॉइंट कुठला बघतो तर आपल्याला एकाच ठिकाणी ऑर्डर ब्लॉक प्लस एफव्हीजी जर भेटत असेल, ऑर्डर ब्लॉक प्लस एफव्हीजी भेटत असेल तर तो जागा किंवा तो पॉइंट आपल्यासाठी एक परफेक्ट पॉइंट आहे एंट्रीला. सेम इथं सुद्धा दिसतोय. हा एक झोन, हा एक कॅन्डल आपल्यासाठी एक ऑर्डर ब्लॉक आहे आणि सेम ह्याच्याच खाली एक एफव्हीजी क्रिएट झालाय. या कॅन्डलचा लो सेकंड कॅन्डल सोडून थर्ड कॅन्डलचा हाय. तर हा तुमच्यासाठी एक काय एरिया आहे? ऑर्डर ब्लॉक प्लस एफव्हीजी. हा तुमच्यासाठी एक स्ट्रॉंग एरिया आहे आणि ह्या एरियामध्ये मोस्टली एंट्र्या डायरेक्ट एंट्र्या राहतात. म्हणजे इथं आपण कन्फर्मेशनची वाट बघत नाही की हा येते एक बेरिश कॅन्डल होते त्यानंतर जाते रिजेक्शन कॅन्डल येते. काही ठिकाणी करणं गरजेचं आहे, काही ठिकाणी आपण डायरेक्ट एंट्र्या घेतो. जसं झोन जर आपला कन्फर्म असेल, आपण त्याच्यावर कॉन्फिडन्स आहे की हा हा मी आखलेला झोन स्ट्रॉंग आहे, इथून रिव्हर्स फिरणार आहे किंवा इथूनच वर जाणार आहे, इथूनच खाली जाणार आहे, तर आपण डायरेक्ट एंट्री टाकतो, लिमिट ऑर्डर लावून ठेवतो. ज्यावेळेस आपण कन्फर्म नसू त्यावेळेस आपण काय करतो, वेट करतो रिजेक्शनचं, रिजेक्शन नंतर आपण एंट्री घेतो. आता स्टॉप लॉस कुठं राहतो ह्या सगळ्या एंट्र्या परत एकदा सांगणारे, असं नाही की आता सांगितलं की झाले. जो काही तुमचा ऑर्डर ब्लॉकचा हाय मार्क झाला असेल त्या ऑर्डर ब्लॉकच्या हायच्या वर आणि जे काही खाली लिक्विडिटी असेल ते तुमचं टार्गेट. मी जेवढं सांगतोय ना जसंच्या तसं कॉपी पेस्ट जरी मारले ना तरी चालेल. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं नवीन काय शोधायची गरज आहे का तर नाही गरज. हा ह्याच्यात तुम्हाला काय प्रश्न पडतील ना तर विचारा, कारण की मला स्वतःला लय प्रश्न पडले होते. मी ज्यावेळेस हे बघत होतो पहिली गोष्ट तर हे मला समजतच नव्हतं की ही कन्सेप्ट काय, कारण की आतापर्यंत मी ट्रान्झॅक्शनवर काम केले, चार्ट पॅटर्न, ट्रेंड लाईन, इंडिकेटर ह्या सगळ्या गोष्टीवर काम केलेलं. आणि ही जी कन्सेप्ट नवीन आली ही कन्सेप्ट इथं आली एकाच माणसापासून आली. गुगल करा किंवा युट्यूबला जाऊन बघा, मायकल हार्डसन म्हणून आहे तर त्यांनी ही कन्सेप्ट आणलेली आहे आणि त्याच्यापासूनच सगळी लोक शिकले. तर आज जी सगळी शिकवतात किंवा जे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यापासून ट्रान्सलेट करून सगळ्या गोष्टी सगळी लोक सांगतात. ही गोष्ट काय माझी नाहीये किंवा दुसऱ्या कोणाची नाहीये, कोणाची पेटंट नाहीये, एकाच माणसापासून सगळे शिकलेत आणि त्यांच्यापासून सगळं हे सांगतात. फक्त मला जड गेलेली ही कन्सेप्ट समजायला.
मला एफयुजी लवकर सापडत नव्हते, ऑर्डर लॉक कन्सेप्ट समजत नव्हते. सापडली तर एकाच लाईन मध्ये इथे एक ऑर्डर लॉक असायचा, इथे एक ऑर्डर लॉक असायचा, हा एक ऑर्डर लॉक असायचा. मार्केट हा घेईल हा घेईल का डायरेक्ट एक्स्ट्रीम वाला घेईल, सगळ्यात जास्त कन्फ्युजन येतं व्हायचं. एंट्रीला हात चालेल का, हे तुम्हाला पडत नसेल तर तुम्ही तर कामच करत नाही. तर काय काय गोष्टी मला अजून समजत नाहीत. मार्केट जर ह्या लेगनं जाते, इंटरनल टाइम फ्रेम मध्ये जर ह्या वेनं गेले, तर हा तुमच्यासाठी एक ऑर्डर लॉक आहे, हा तुमच्यासाठी एक ऑर्डर लॉक आहे, इथे एक ऑर्डर लॉक आहे, इथे एक ऑर्डर लॉक आहे. मार्केट जर इथे एक आयडीएम क्रिएट केलाय, मार्केटने इथं जर इंड्युसमेंट क्रिएट केलंय, त्याला आपण आयडीएम म्हणतो, तर मार्केट खाली येणार आहे कुठं, तर खाली मार्केट येणार आहे त्याच्या पीओआय पर्यंत. इथं आपण एंट्री करण्यासाठी इंटरेस्टेड आहे. मार्केटचं स्ट्रक्चर काय आहे, तर मार्केटचं स्ट्रक्चर अप आहे. हे आता मार्क केलं इंटरनल, ही लाईन मार्क केली एक्सटर्नल, हे असं येऊन ह्या साईडनं वर जाणार आहे. पण हे खाली कुठपर्यंत येईल, हा पॉईंट पकडेल, 1 2 3 4 कुठला पॉईंट घेईल, ह्याच्यात जास्त माझं कन्फ्युजन व्हायचं. 1 2 3 4 असं तर करू शकत नाही ना की इथं आलं इथं पण एंट्री, खाली येते स्टॉप लॉस, इथं आलं इथं पण एंट्री, इथं पण स्टॉप लॉस, इथे येतो इथं पण स्टॉप लॉस, इथे येतो इथं पण स्टॉप लॉस, आणि ते त्याचा ट्रेंडच चेंज झाला आणि ते आता खालीच निघाले. असं तर करू शकत नाही ना. हे प्रश्न तुम्हाला पण पडले पाहिजेत. मी तर सांगणारच आहे कुठला घेतला पाहिजे, पण तरी सुद्धा प्रॉब्लेम येतात. आणि ही कन्सेप्ट का आणि कुणासाठी आहे, ज्याला बा सिरियसपणानं हे करायचंच आहे, ज्याला थ्रिल म्हणून ट्रेडिंग करायचंय, की नाही मला आता ट्रेड झालाच पाहिजे, मी आज एक ट्रेड करायचाच आहे, मला ट्रेड, माझा आत्ताच्या कंडिशन, माझं थोडं दुसरं काम चालू आहे, आत्ताच्या कंडिशनला बघाल तर ह्या मागच्या आठवड्यात माझा एकच ट्रेड झालाय, 2-2 आठवडे माझा एकच ट्रेड होतोय किंवा ट्रेड पण होत नाही. तर त्या लेवलचे पेशन्स ठेवा. एक ॲज अ थ्रिल म्हणून त्या लोकांनी इंडियन मार्केटमध्ये ऑप्शन्स मध्ये काम केले, त्यांना ती थ्रिल असते. ट्रेड झाला पाहिजे, प्लस मायनस दिसलं पाहिजे. ॲज अ थ्रिल म्हणून जाऊ नका, पैसा सगळा उडून जाईल, कळणार नाही कुठे गेला, आणि लत लागेल, आणि लागलेली सुटत नाही. कितीतरी उदाहरण आहेत तुमच्या पुढं किंवा तुम्ही बघितले असतील. तर सिरियसपणानं ज्याला करायचंय तर त्याच्यासाठी ही एसएनसी, आयसीटी किंवा हे मार्केट त्याच्याचसाठी आहे. तुम्हाला इंडिकेटरवर बायसेल करायचंय तर हे तुमच्यासाठी नाहीये. इंडिकेटर कधीपर्यंत आहेत, तर तुम्हाला एक दिशा भेटण्यासाठी, जसं आपण गुगल मॅपचा उपयोग करतो इंडिकेटर ॲज अ, गुगल मॅपही फसवतं, सेम त्याच पद्धतीनं इथं इंडिकेटर फसवतात. हा जर तुम्हाला डिपेंडन्सी झाली आहे, हा नक्की बघा. असं मी म्हणणार नाही की कुठलाच इंडिकेटर बघू नका, हा नक्की बघा. जर तुम्हाला डिपेंडन्सी झाली आहे, तुम्हाला त्याची सवय लागली आहे, ट्रेंड इथं बघा, आणि कन्फर्मेशन तुम्हाला वाटतंय की हा मी इथनं बाय उचललाय जाईल का नाही, मग त्यानंतर तुम्ही सेकंडरी ऑप्शन म्हणून तुम्ही बघा तुमचा इंडिकेटर जो काय असेल तो. पण ह्यांनी बाय सांगितलं म्हणून इथून बाय शोधाल, नाही चालणार. फर्स्ट तुम्ही इथंच चेक केलं पाहिजे, त्यानंतर तुम्हाला वाटते की चालेल नाही चालेल. असाही इंडिकेटरला कोण मुवमेंट करतं, तर प्राइसच मुवमेंट करते. मला सुरुवातीला असं वाटायचं की इंडिकेटरनं बाय दिलाय म्हणजे हा वरच जाणार आहे, इंडिकेटरनं सेल दिलाय म्हणजे हा खाली जाणार आहे. ओके, तर हे प्रश्न तुम्हाला पडले. माझा सांगण्याचा उद्देश काय आहे, तुम्हाला प्रश्न पडू द्या, तुमचे काय जे काय क्वेश्चन्स असतील ते विचारत चला, कारण की ही गोष्ट एवढी सोपी नाहीये. 2-2 वर्ष जातात तरी समजत नाही. मी अजूनही शिकतोय. मी म्हणणार नाही की मला सगळं येतंय, मीही अजून शिकतो. मार्केट रोज नवीन 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 गोष्टी शिकवत असते. स्टॉप लॉस माझेही जातात, असं नाही की माझे स्टॉप लॉस जात नाहीत. सेम परवाचा किस्सा, एक जस्ट विषय निघाला म्हणून सांगतो. एकाला जस्ट असं वाटत होतं की माझे स्टॉप लॉसच जात नाहीत, असं वाटत होतं. माझं त्याला अकाउंट दाखवलं, हिस्ट्री दाखवली, तर त्यावेळेस बघितलं की मग तो मला म्हणतो तुझे पण स्टॉप लॉस जात आहेत की. स्टॉप लॉस सगळ्यांचे जातात, असं कोणच नाही की ज्याचा स्टॉप लॉसच जात नाही.
हा जो डेमोला ट्रेड करतोय ट्रेड होल्ड करतोय त्याचा नाही जाणार स्टॉप लॉस. प्रॉफिट मध्ये येईपर्यंत ट्रेडच काटत नाही. ठीक आहे, तर तुम्हाला मार्क करताना काय करायचं आहे, तर हायर टाइम फ्रेमवरून लोअर टाइम फ्रेमवर शिफ्ट करायचंय. त्याच्यातच तुम्हाला जर एक ऑर्डर ब्लॉक आणि एफयूजी सापडतो तो तो स्ट्रॉंग पॉइंट आहे तुम्हाला एंट्रीसाठी. मग तो बाय असेल सेल असेल दोन्ही साईडला बनू शकतो. एक साईड कुठली सांगणार नाही तुम्हाला, दोन्हीतल्या कुठल्याही पॉइंटला बाय किंवा सेल. फक्त झोन मार्क करताना हायर टाइम फ्रेम पासून लोअर टाइम फ्रेमवर शिफ्ट व्हायचं. एंट्रीसाठी आपण लोअर टाइम फ्रेमवर शिफ्ट होऊ शकतो. जर तुम्हाला सुरुवातीला जे बघितलं होतं फ्रॅक्टल हे जर माहिती असेल, तुमचा ट्रेंड अप आहे आणि लोअर टाइम फ्रेमवर तुम्हाला इथं डाऊन साईडला येत आहे, तुम्हाला इथं जर आयडीएम सापडतोय, तुम्ही लोअर टाइम फ्रेमवर शिफ्ट होऊन तुम्ही इथं एंट्री बसू शकता, जे की तुमची लॉंग असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी कंबाईन करायच्या. आता जी एक एक गोष्ट सिंगल सिंगल बघतोय, ह्या गोष्टी कंबाईन करायच्या. तुम्हाला जर ऍक्च्युली ट्रेंड माहितीये, हा तुमचा इथला जो पॉइंट असेल, ऑर्डर ब्लॉक असेल, पीओआय असेल, जो काय असेल, एफयूजी असेल, ह्याच्यावर मार्केट टॅप करतंय आणि तुम्हाला इथनं जर इथं तुमचा इंटरनल टाइम फ्रेमचा आयडीएम किंवा त्याला आपण चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणूयात 5 मिनिटाचा, हा ज्यावेळेस तुम्हाला सापडेल, तुम्ही इथून एंट्री घेऊ शकता लॉंग पर्यंत. जी एक एक दिवसाची सिंगल सिंगल गोष्ट बघितल्यात ह्या कंबाईन करूनच सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जायच्या. ओके, आता ह्याच्यामध्ये मग अशी जसं सांगितलं, लिक्विडिटी हा कन्सेप्टवरच मार्केट चालत असतं. मार्केट कधीच हे स्ट्रक्चर आखलंय म्हणून वर जाणार आहे असं नाही. ह्या ह्याच्यावर लिक्विडिटी आहे, इथं जाताना लिक्विडिटी क्रिएट केली आहे, ही लिक्विडिटी हंट करूनच मार्केट वर जाणार आहे, किंवा कुठल्याही दिशेला जायचंय किंवा डाऊन साईडला जायचंय त्या साईडला जाणार आहे. मार्केट कधीच जाताना एका वेन असं जाणार आहे का, तर नाही जात. ह्या वेनं जात असताना मार्केट इथं येतं, याच्या खालची लिक्विडिटी स्वीप करतं, वर येतं, हिची लिक्विडिटी स्वीप करेल आणि त्यानंतर जी त्याची एक्सटर्नल लिक्विडिटी असेल किंवा जी इथले हाय असेल त्याची लिक्विडिटी घ्यायला मार्केट वर जातं. ओके, ह्याच्यानंतरचा एक पॉइंट, त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो, जी एकाच लेग मध्ये जर भरपूर सारे ऑर्डर ब्लॉक आहेत, एकाच लेग मध्ये भरपूर सारे ऑर्डर ब्लॉक आहेत, हा इथं ऑर्डर ब्लॉक आहे, हे स्ट्रक्चर मार्क केलंय, हे इंटरनल आहे, हे सगळे तुमचे ऑर्डर ब्लॉक मार्क केले, तर ही तुमची काय झाली आहे, तर एक ॲज अ लिक्विडिटी क्रिएट झाली आहे. म्हणजे प्रत्येक स्विंगच्या खाली तुमचा स्टॉप लॉस आहे, प्रत्येक स्विंगच्या खाली तुमचा स्टॉप लॉस आहे, ह्या स्विंगच्या खाली स्टॉप लॉस. दोन एका लेग मध्ये 4, 5, 10 असू शकतात. कुणीही हा लो जर ब्रेक झाला तर तुमचा काय झालाय, आयडीएम झालाय, इंड्युसमेंट झालाय. ह्यानंतरच तुम्हाला मार्केट ह्या एफईजीला येईल, इथं येईल, किंवा अजून खाली कुठला असेल किंवा ऑर्डर ब्लॉक असेल इथं येईल. ह्याच्यासाठी वेट करायचे. कधी, ज्यावेळेस तुमचा आयडीएम होईल. पकडून चालूयात एक तुमचा आयडीएम झालाय, आता मार्केट कुठे येऊ शकतं, तर मार्केट एकतर मोमेंटम मध्ये असेल तर पहिला जो तुमचा ऑर्डर ब्लॉक एफयूजी असेल ते ह्याच पॉइंटला घेईल. एंट्री घेताना तुम्हाला 3 कॅन्डल स्विंग फॉर्मेशन आहे ते पुढे सांगणार आहे. म्हणजे आत्ता जास्त लगेच आपण एंट्रीवर आलेलो नाहीये, त्यावेळेस आपण 3 कॅन्डल स्विंग बघतो. जो झोन तुमचा कन्फर्म नाहीये, हा झोन माझा कन्फर्म नाहीये, इथं येऊनच मार्केट इथनं वर जाणार आहे, त्यावेळेस आपण 3 कॅन्डल स्विंग कन्फर्मेशन बघतो, जे आपण इनव्हॅलिड आणि व्हॅलिड कॅन्डल बघितल्या ना, स्विंग बघितले ना, ती गोष्ट इथं तुम्हाला अप्लाय करता येते. तर इथं बनत असेल तर तुम्ही इथून एंट्री घेऊ शकता. जर फर्स्ट तुमचा जो ऑर्डर ब्लॉक असेल हा जर ब्रेक होतोय, तर मार्केट लास्ट वाला जो एक्स्ट्रीमचा असेल, मार्केट जिथं तुमचा चेंज ऑफ कॅरेक्टर होणार आहे त्या पॉइंट पर्यंत मार्केट येणार आहे. लक्षात येते. ह्या लेग मध्ये जर हे दोन एफईजी नसतील, मार्केटचा आयडीएम झालाय, तर मार्केटला कुठला पॉइंट एक ऍज अ मॅग्नेट काम करणार आहे, हा जो तुमचा एक्स्ट्रीमचा जो ऑर्डर ब्लॉक असेल, आयडीएम क्रिएट झाला तर मार्केट जाणारे कुठं, वन वे जाणारे का, तर नाही जाणार. मार्केट इथं थांबेल, लिक्विडिटी क्रिएट करेल, खाली येईल. इथं तुमचा एक एफईजी असेल, मार्केट इथल्या एफईजीला हंट करेल, ही लिक्विडिटी हंट करेल. लिक्विडिटी म्हणजे ह्या लेवलवर जे सगळे स्टॉप लॉस लागले असतील, कन्सोलिडेट झाला असेल,
त्यानंतर मार्केट फॉल करेल, ह्या वेने येत असतं. सेम ज्यावेळेस आपण इथं बघतो मार्केट कधीच जे आता लाईन चार्ट मध्ये दाखवत होतो तसं कधीच जातंय का, तर कधीच जात नाही. मार्केट इथे एक माले, हा एक स्विंग क्रिएट केला, मार्केट खाली आले, ह्या स्विंगच्या वर काय होते, ह्या हाय पॉईंटच्या वर काय होतं, तर ह्या हायर पॉईंटच्या वर एक ऍज अ लिक्विडिटी पडून होती. हा हाय पॉईंट मार्केटनं स्वीप केलाय. हा जो हाय पॉईंट होता याच्या वर जर मार्केट जाऊन येत आहे तर काय झालंय, ऍज अ लिक्विडिटी स्वीप झाली आहे. हा सुद्धा 4,000चा जो एक नंबर होता, हा सुद्धा एक स्ट्रॉंग नंबर होता. ओके, पहिल्यांदा एक हाय क्रिएट कुठला झाला होता, हा एक हाय क्रिएट झाला, हा एक हाय क्रिएट झाला. इथं इक्वल हाय म्हणतो किंवा डबल टॉप पण बरीच लोक म्हणतात. सेम काय झालंय, ह्या दोन्हीच्या हायच्या वर कॅन्डलनं क्लोज मार्केटनं किंवा त्या कॅन्डलनं क्लोजिंग केलंय, लिक्विडिटी हंट, नेक्स्ट कॅन्डल खाली लिक्विडिटी स्वीप आणि रॅली. यादी लक्षात चार्टवरही दाखवतोय की कशा पद्धतीनं तुम्हाला बघायला भेटेल. एक सिंगल कॅन्डलची वीक जरी जाऊन येत असेल ना तरी सुद्धा तुमच्यासाठी ती लिक्विडिटी स्वीप आहे. डेली कॅन्डलच्या टाइम फ्रेमवर ह्या गोष्टी सुद्धा दिसतात, असं नाहीये की फक्त 5 मिनिटातच आपण बघतोय. ओके, या कॅन्डलने या कॅन्डलची लिक्विडिटी घेऊन खाली आले, सेम लिक्विडिटी. इथून पुढं जसं आपण पुढे जाणार आहे ना, आपला कन्सेप्ट एकच राहणार आहे, लिक्विडिटी. एक मिनिट होल्ड करा. इथून पुढं जे सगळं आपण बघणार आहे किंवा जे मार्केट सगळं बघतो ना, हे लिक्विडिटीवर रन करत असतं. लिक्विडिटी काय, ॲज अ स्टॉप लॉस. मार्केट कधीच वर जाताना किंवा कधीच मुवमेंट करत असताना सगळ्या लोकांना घेऊन जाणार आहे का, तर नाही. मार्केट वर जाते, सगळ्यांना दिसते वर जाते, सगळ्यांचाच प्रॉफिट झाला तर लॉस कुणाचा होईल. सिंपल गोष्ट आहे ना, सगळ्यांचाच प्रॉफिट होतोय, लॉस कुणाचा होईल. असं कधीच होत नाही. मार्केट सगळ्यांना माहिती असतं वर जातंय, पण मार्केट जर कुणाचा बाय ट्रेड तर त्याला बाहेर काढतं आणि नंतर रॅली देतं. त्याने जर इथं बाय केलाय त्याला बाहेर काढेल, त्यानंतर रॅली देईल. आणि एकदा स्टॉप लॉस गेल्यानंतर परत घुसायची एंट्री कुणाची हिंमत कुणाचीच होत नाही की स्टॉप लॉस गेलाय आता मी बाय करेन. काहीच लोक असतील एंटर करतील, मेजरली लोक बसत नाहीत आणि मार्केट रॅली देतं. आणि तीच लोक म्हणतात की माझा अनालिसिस बरोबर होता पण माझा स्टॉप लॉस जातोय आणि मी बाहेर पडतोय. ओके, ह्यानंतर अजून एक ऑर्डर ब्लॉक आपण बघतो. आता जी गोष्ट सांगतोय ही सुद्धा महत्वाची आहे. ऑर्डर ब्लॉक मधली मार्केट कंटिन्युअसली रॅली करते, कंटिन्युअसली ग्रीन कॅन्डल बनवते आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला एखादी रेड कॅन्डल सापडते, जसं की छोट्या टाइम फ्रेमवर जाऊ, 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊ, हा सुद्धा तुमचा हिडन ऑर्डर ब्लॉक म्हणून काम करतो. जसं की आता मार्केट इथं होल्ड केलंय तर ही कॅन्डल तुमच्यासाठी एक ऑर्डर ब्लॉक आहे. मार्केट जर इथून खाली येत आहे आणि पुन्हा जर ह्या लेवलला जात आहे तर आपण इथून या लेवलपासून सेलिंगचा ट्रेड प्लॅन करणार आहे. ऑर्डर ब्लॉक फक्त एका स्विंगला ह्या टॉपला ह्या बॉटमलाच बनतो असं एका तर नाहीये. ही कॅन्डल सुद्धा तुमच्यासाठी ॲज एक ऑर्डर ब्लॉक आहे.
ओके, मग चार्ट मध्ये तुम्हाला मध्ये आधी कुठेही सगळे कॅन्डल दिसतील, सगळ्या कॅन्डल ऑर्डर ब्लॉक आहेत का, तर नाही, कारण की प्रत्येक लेग मध्ये तुम्हाला दिसेल की हा एक ग्रीन एक रेड एक ग्रीन एक रेड असं आहे का, तर नाही. सेम तीच गोष्ट आपण ज्यावेळेस बाईंग मध्ये बघतो, तर इथं कुठं झाली का, तर नाही. ह्याच्यात इथं पासून हा एक रिजेक्शन ऑर्डर लॉक येतो, ऑर्डर लॉक प्लस रिजेक्शन ऑर्डर लॉक तुम्हाला नंतर सांगायचंय. हा एक ऑर्डर फ्लो बाईंगचं उदाहरण. ओके, ही एक समजून घ्या. इनसाइड बार आहे, इनसाइड बार कुठल्या ठिकाणी बनतोय, जसं आता आपण बघितलं ही एक लॉंग कॅन्डल होती, ह्याच्या आतमध्येच ही कॅन्डल आहे, पण ज्या वेनं फॉल झालाय किंवा ज्या वेनं मार्केटने एक स्ट्रक्चर क्रिएट केलंय त्या वेनं आपण हा काय केलाय तर ऍज एक ऑर्डर ब्लॉक कन्सिडर केलाय. सेम त्याच पद्धतीनं मार्केट जर एकाच ठिकाणी कन्सल्टेट करून होल्ड केलंय तर तो ऑर्डर फ्लो मध्ये जातो. मी आता एक मार्क केलाय बघा, एक ऑर्डर फ्लो, दोन कॅन्डल एकाच ठिकाणी होल्ड केल्या होत्या, ज्या पुढचा टॉपिक सांगणार होतो तेच उदाहरण सापडलं. ह्या ज्या दोन कॅन्डल आहेत ह्या आपण काय घेतल्यात तर ऍज अ ऑर्डर फ्लो, म्हणजे मार्केटने इथं काय केलंय तर एकाच ठिकाणी कन्सल्टेट केले आणि देन एक मुवमेंट दिली आहे. तर हा एरिया काय आहे तर आपल्यासाठी एक ऍज अ ऑर्डर फ्लो आहे, हा सुद्धा आपल्यासाठी एक एंट्रीचा पॉइंट आहे. जिथं तुम्हाला छोट्या टाइम फ्रेमवर शिफ्ट केल्यानंतर एक पुलबॅक सापडेल, कॅन्डलचा इथे एक पुलबॅक झालेला असतो किंवा ह्या पद्धतीनं स्विंग क्रिएट झालेला असतो. ओके, इथपर्यंत काही समजलं नसेल, काही डाऊट असतील तर विचारा. आपण ज्या आत्ता गोष्टी बघतोय हे आत्ता तुम्हाला रिअल अकाउंटला येत्या पुढच्या आठवड्यात घेऊया, तरी पुढच्या आठवड्यात तुम्हाला रिअल अकाउंटला उतरायचं आहे. त्याच्या अगोदर डेमो अकाउंटला स्टार्ट करा. डेमो अकाउंट मी दाखवले, आपल्या इथं सेशन घेतले डेमो अकाउंटचं कसं ओपन करायचं, प्रत्येकाचा असेल कारण की मेजरली लोकांचं मी दिलेलं आहे करून. जर नसेल कोणाचं मला मेसेज करा, ते ओपन कसं करायचं काय कसं करायचं ह्या गोष्टी दाखवतो. ह्या सगळ्या गोष्टी मार्क करा, चार्टवर प्रॅक्टिस करा, कारण की तुमच्या सगळ्यांना जसं आपण पुढं जातोय त्यानंतर मी तुमच्याकडून प्रत्येकाला रिअल अकाउंट ओपन करून त्यात डायरेक्टली माझ्यासोबत ट्रेड घ्यायला लावणार आहे. ह्याच्यानंतर पुढचा येतो ज्याला आपण ब्रेकर ब्लॉक म्हणतो. ओके, रिजेक्शन ब्लॉक सुद्धा एक सांगतो, ज्या कॅन्डलला लॉंग वरून रिजेक्शन आले, वरून मोठी वीग आहे किंवा खालून मोठी वीग आहे, तर ऍज अ तो रिजेक्शन ब्लॉक एका टॉपवर किंवा बॉटमवर आपल्याला सापडतो, तो एक रिजेक्शन ब्लॉक म्हणून आपण घेतो. ही कॅन्डल असेल, हिची कॅन्डल उदाहरण दाखवतोय, हा इथं बनलेला नाहीये पण या पद्धतीनं रिजेक्शन असेल तर रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक सुद्धा आपण बघत असतो. सेम त्यानंतर एक आपल्याला व्हॉल्यूम इम्बॅलन्स सापडतो. व्हॉल्यूम इम्बॅलन्स ही काय गोष्ट आहे तर ज्या वेळेस दोन कॅन्डल बनतील आणि ह्या दोन कॅन्डलच्या मध्ये बॉडी नाहीये, फक्त वीक आहे, हा तुमच्यासाठी व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे. काय, हा जेवढ्या हायर टाइम फ्रेमचा असेल तेवढा तुमच्यासाठी स्ट्रॉंग आहे.
मग एखाद्या हायर टाइम फ्रेमचा तुम्हाला व्हॉल्यूम इम्बॅलन्स किंवा ऑर्डर ब्लॉक जे काही सापडतंय त्यावेळेस तुम्ही त्याला लोअर टाइम फ्रेमवर शिफ्ट करता. इथं स्ट्रक्चर काय झालेलं असतं, मार्केट या पद्धतीने खाली आलं आणि इथून वर गेले, तर ह्या व्हॉल्यूम इम्बॅलन्स मध्ये तुम्हाला एक ऑर्डर ब्लॉक सापडतो, ऑर्डर फ्लो सापडतो. एंट्रीसाठी तुम्हाला परत हा झोन उपयोगाला येणार आहे. रिफाईन कसा करायचा, झोन रिफाईन करून छोटा कसा करायचा. एंट्री कुठे आहे, तर तुमची त्या झोनच्या टॉपला आपण एंट्री ठेवणार आहे. एंट्रीच्या सगळ्या गोष्टी परत एकदा होणार आहेत, असं नाही की तुम्हाला एंट्रीज सांगितली नाही किंवा एंट्रीज घेणार नाही. ही गोष्ट वर्णत जात नाही ना. ह्यानंतर मार्केटमध्ये ज्यात आपण लिक्विडिटी बघितलं, कुठल्या कुठल्या प्रकारची लिक्विडिटी राहते. ऑर्डर ब्लॉक सुद्धा ऍज अ एक लिक्विडिटी म्हणूनच आहे. ज्यावेळेस आपण बघतो एकाच लेगमध्ये हे सगळे ऑर्डर ब्लॉक आहेत, तर मार्केटमध्ये हा ऑर्डर ब्लॉक लिक्विडिटी, हा ऑर्डर ब्लॉक लिक्विडिटी, हा ऑर्डर ब्लॉक लिक्विडिटी आहे. मार्केट हा ऑर्डर ब्लॉक घेऊन खाली पडेल, हा ऑर्डर ब्लॉक घेऊन खाली पडेल, का हा ऑर्डर ब्लॉक घेऊन खाली पडेल. जसं मगाशी सांगितलं, फर्स्ट सेकंड घेत नाही तर थर्ड. जर ह्या ऑर्डर ब्लॉकवर आपण कन्फर्म नसू की हा घेईल का हा घेईल, तर त्यावेळेस आपल्याला जे आपण 3 कॅन्डल स्विंग किंवा जे आपण बघितलं होतं स्विंग बघितले होते कालच्या लेक्चरमध्ये, सांगितलं होतं की व्हॅलिड स्विंग कसा ओळखायचा, तर तो तुम्हाला इथं बघायला भेटेल. 3 कॅन्डल स्विंग म्हणतो आपण त्याला. ओके. त्यानंतर तुमचा ब्रेकर ब्लॉक. ब्रेकर ब्लॉक ती कन्सेप्ट इथंच बघायला भेटेल, ज्यावेळेस तुम्ही एखादा ऑर्डर ब्लॉक मार्क करता आणि तो ऑर्डर ब्लॉक ब्रेक करून मार्केट ज्यावेळेस त्याच्या वर जातं, हा झोन तुम्ही मार्क केलाय आणि याच्या वर जाते आणि या लेगनं ब्रेक केलाय, जो तुमचा ऑर्डर ब्लॉक असेल तोच ब्रेक केल्यानंतर याचा तुमचा ब्रेकर ब्लॉक, या ऑर्डर ब्लॉकला ब्रेक केलाय तो याचा ब्रेकर ब्लॉक होतो. ह्याच्यात अजून बऱ्याच गोष्टी येतात. मिटिगेटेड ब्लॉक येतो, तर तुम्हाला जास्त कन्फ्युजन मध्ये टाकणार नाही, सॉर्टेड गोष्टी टाकणार आहे. जेवढं डीप जाऊ त्या गोष्टी तुम्हाला अजून डीप मध्ये घेऊन जातील. तुम्हाला असे काही 5-6 सेटअप देणार आहे. एक फाईल आपण ग्रुपवर टाकलेली आहे बघा, आयसीटीच्या ऑल सेटअपची. त्या सेटअप मधल्या 2 सेटअपवर जरी काम केलंय बस, फक्त कंटिन्युअसली ते 2-4-5 सेटअप असतील त्याच्यावर काम केलं ना, ह्या गोष्टी काहीच नाहीयेत. हे जे आता सांगतोय ना, ह्या गोष्टी जसं तुम्ही पुढे चालणार तुम्हाला मॅपिंग करायची गरजच पडणार नाही. कधी, ज्यावेळेस ह्या सगळ्या तुम्हाला जमतील, माहिती आहेत त्यावेळेस. ज्यावेळेस आपण आयसीटीचे सेटअप बघणार आहे ना, त्यावेळेस ह्या गोष्टी म्हणाल की काय हे नाही शिकवले, हे उपयोगालाच येत नाही. पण माहिती पाहिजे हे कन्सेप्ट, ऑर्डर ब्लॉक, एफयूजी, हे कन्सेप्ट तिथे सुद्धा आहेत. तिथपर्यंत पोहोचायचा वे हाच आहे की हे झाल्यानंतरच ते. तर इथं सुद्धा लिक्विडिटी, इथं सुद्धा लिक्विडिटी, इथं सुद्धा लिक्विडिटी. अजून कुठल्या प्रकारची लिक्विडिटी आपल्याला बघायला मिळते, तर मार्केटमध्ये सेशन्स राहतात. मार्केटमध्ये जसं काल उदाहरण सांगितलं होतं की आता काय झालंय, तर मार्केट 1 तास उशिरा ओपन होतं. मग ह्याचा फरक लंडन आणि न्यूयॉर्क सेशन्स मध्ये 1-1 तास उशिरा ओपन होतात. आपण एशिया सेशनचा जो हायलो असेल, जसं की हा एक आपण इथं सेशन्स मार्क करण्यासाठी एक इंडिकेटर आहे, हा काय दाखवतोय, तर हा एक एशिया सेशन आहे. एशियन सेशनचा हाय आणि लो जो असेल, याच्या हाय आणि लोच्या वर काय आहे, तर लिक्विडिटी आहे. म्हणजे हाय आणि लोच्या वर स्टॉप लॉस पडून आहेत. ओके. मार्केट काय करतं, तर ह्या एशियनचा लोची लिक्विडिटी मार्केटनं हंड केली, मार्केट वर गेले आणि हायची लिक्विडिटी हंड केली, मार्केट खाली आले. त्यानंतर लंडन सेशनचा हाय लो, लंडन सेशनचा हाय, लंडन सेशनचा लो. हे जे सेशन दिसत आहेत ना, हे छोट्या टाइम फ्रेमवर, म्हणजे छोटे छोटे का दिसत आहेत, हा एवढा झोन छोटा नसतो, हे प्रत्येक झोन प्रत्येकाला ओव्हरलॅप केलेलं आहे. ह्या सेशन्स मधले आपण किल झोन काढलेत. किल झोन ही अशी गोष्ट आहे जिथं
दोन सेशन्स एकमेकांना ओव्हरलॅप करतात आणि सगळ्यात जास्त व्हॉल्यूम आपल्याला तिथं बघायला मिळतो. babypips.com एक वेबसाईट आहे. इथं तुम्हाला सेशन्स सगळे दिसतात आणि प्रत्येक सेशन्स प्रत्येकाला ओव्हरलॅप कशा पद्धतीने करतो हे दिसतं. इथं सेशन स्टार्ट कुठला चालू होतोय, सिडनी आणि टोकियो ह्या दोघांचा इथं ओव्हरलॅप स्टार्ट होतोय जवळपास 5:38 दोन्ही सेशन. सिडनी हे जवळपास रात्रीपासून 5:30 पर्यंत चालू होतं. त्यानंतर इथनं याचा ओव्हरलॅप चालू होता. ओव्हरलॅप इथं संपला. त्यानंतर टोकियो एकटा चालू होता, त्याचं ओव्हरलॅप लंडन सेशननं चालू केलंय. लंडन सेशन नंतर न्यूयॉर्कचा ओव्हरलॅप झाला, 6:30 चालू झाले. 6:30 पासून ते 11 इथं ग्राफ दिसतोय. हा ग्राफ काय दाखवतोय तर हाय लिक्विडिटी दाखवतोय. सगळ्यात जास्त व्हॉल्यूम कुठं बनतो किंवा लिक्विडिटी कुठं जनरेट होतं ते हा एरिया आहे. इथं सगळ्यात जास्त आपल्याला मुवमेंट बघायला भेटतात. जसं की आता सुद्धा गोल्ड एक फॉल झालं तर ह्याच एरियामध्ये आपल्याला मुवमेंट बघायला भेटली. तर हे कंटिन्यू चालू आहे. मग ह्याच्यातले फक्त आपण हे छोटे छोटे झोन का घेतले तर हा की झोन आहे जे झोन दोन ओव्हरलॅप करतात त्या एरियामध्ये आपल्याला मुवमेंट बघायला भेटते. इथं काय झालंय तर लंडनचा हाय लंडनचा लो क्रिएट झाला. किल झोन संपल्यानंतर लंडनचा हाय लो प्रोटेक्ट राहिला, लंडनचा लो ब्रेक झाला आणि मार्केटने एक मुवमेंट स्टार्ट केली. ओके, तर सेशन्सचे हाय लो असतात, इथं लिक्विडिटी राहते. एशियन सेशन्स मोस्टली असं म्हणलं जातं की एशियन सेशन्स हा अक्युम्युलेशन करतो किंवा एक रेंज बाउंड राहतो. त्याची लिक्विडिटी हंट लंडन सेशन करते, त्याला एएमडी म्हणतो, अक्युम्युलेशन मॅनिप्युलेशन अँड डिस्ट्रीब्युशन. तर लंडन सेशन्सची फेक मूव्ह राहते आणि रिअल मूव्ह न्यूयॉर्क सेशन्स मध्ये आपल्याला बघायला भेटते. त्याला आपण सीआरटी ज्यावेळेस आपण जाऊयात सेम तीच कन्सेप्ट तिथे लागू होते. तर लिक्विडिटी कुठे प्रत्येक तुमचा बॉस स्टॉक असेल जो स्विंग असेल त्याच्या हाय लोच्या वर लिक्विडिटी आहे. त्यानंतर तुमचे एशियन सेशन्स, लंडन सेशन्स, न्यूयॉर्क सेशन जे काही तुमचे सेशन्स असतील, त्यानंतर लंडन क्लोज पण आपण घेतो, त्या सेशन्सच्या हाय आणि लोच्या वर तुमची लिक्विडिटी आहे. ही लिक्विडिटी कन्सेप्ट लक्षात ठेवा, कारण की महत्वाचं आहे. ह्याच्यावरच पुढं आपण मार्केट कुठल्या साईडला मुवमेंट करणार आहे किंवा कुठल्या साईडला करू शकतो हे आपण ठरवतो. काय विचारायचंय? ज्या आता आपण इंटरनल टाइम फ्रेम वर गोष्टी बघितल्या ना, ह्या आपण 1 वीक 1 मंथ इथपासून स्टार्ट करायच्या. आता म्हणजे अनालिसिस करताना कायम हायर टाइम फ्रेम पासून लोअर टाइम फ्रेम वर शिफ्ट व्हायचंय. ज्यावेळेस तुमचा मंथ चेंज होईल 1 मंथ पासून चेक करा. ओके, 1 मंथ 1 वीक 1 डे ह्या पद्धतीनं शिफ्ट होत जायचंय. ह्याच्यानंतर प्रिव्हियस डे हायलो असेल ना, म्हणजे कालचा दिवसाचा हायले, वीकलीचा हायलो, ह्याच्यावर सुद्धा लिक्विडिटी असते. म्हणजे फक्त जे आत्ता सांगितले हे सोडून ह्याच्यावर आपला बायस ठरतो. प्रिव्हियस डेचा हायच्या वर लिक्विडिटी आहे, प्रिव्हियस डेच्या हायच्या लोच्या वर लिक्विडिटी आहे. याची लिक्विडिटी आणि ग्रॅप केली, मार्केट वर गेले. सेम आता इथं काय केले तर लिक्विडिटी ग्रॅप आणि मार्केट खालीच आहे. याचं क्लोजिंग इथं होतंय, तर उद्याचा दिवस आपल्यासाठी काय असेल तर हायर वरून सेल करण्याचा दिवस असेल.
म्हणजे या कॅन्डलचं क्लोजिंग जर इथंच होत आहे, हे सगळं इनसाइड चाललंय, याच्या इनसाइड चालू आहे, ही एक मेन कॅन्डल आहे, याच्या इनसाइड सगळं करतंय, तर सुद्धा या कॅन्डलनं जर या कॅन्डलच्या क्लोजिंग खाली देत आहे, तर उद्यासाठीचा ट्रेड प्लॅन काय असेल, तर हायर वरून सेलिंगचा ट्रेड प्लॅन असेल, जो की या कॅन्डलचं लो आपला टार्गेट राहील. जिथं मार्केट वर जात आहे वरून सेल आपलं टार्गेट. यानंतर ज्यावेळेस आपण जी लिक्विडिटी ग्रॅप मार्क करतो ना, जसं इथे एक सेम कॅन्डलनं जर लिक्विडिटी ग्रॅप केली आहे, त्याला आपण जसं रिजेक्शन म्हणत होतो तसं त्याला IFC पण म्हणतो आपण. IFC म्हणतो, इन्स्टिट्यूशनल फंडिंग कॅन्डल त्याला म्हणतो आपण. ही सुद्धा तितकीच सिंगल कॅन्डल, इतकी स्ट्रॉंग कॅन्डल आहे, कारण की या कॅन्डलमध्ये एक हेवी सेलिंग झालेले किंवा लिक्विडिटी ग्रॅप झालेले. मार्केट जर पुन्हा ही कॅन्डल आपण एक ॲज अ ऑर्डर लॉक घेतो किंवा IFC जर उद्या कधी मी तिथं IFC म्हणून टाकलं तर कन्फ्युजन नको व्हायला की काय. मार्केट जर पुन्हा इथून येतंय, ह्या रेंजमध्ये येतंय, तर इथून आपण सेलिंगचा ट्रेड घेऊ शकतो स्ट्रॉंग. इथं फक्त कन्फर्मेशनची गरज आहे 3 कॅन्डल स्विंगची. जो प्रिव्हियस डेचा हाय लो असेल त्याला कधी PDH आणि PDL हे का सांगावं लागतंय PDH PDL, कारण की मला एकाने क्वेश्चन केला होता, हे PDH आणि PDL हा नवीन काय टॉपिक काढलाय, म्हणजे कधीतरी टाकला असेल फोटोमध्ये PDH किंवा PDL, तर हा मला प्रश्न विचारला होता, त्यासाठी हे सांगितलं. ह्याच्यात जर काय समजलं नसेल, काय डाऊट असेल तर विचारा.